सुस्वागत निसर्गरम्य मिडगाव गावामध्ये श्रीदेव रामेश्वर रवळनाथ गजबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य मिडगाव गावामध्ये श्रीदेव नवे कुलस्वामी मंदिरामध्ये रंगलेला आजचा डबलबाई भजनाचा सामना आयोजित नरेवाडी ग्रामस्थ तसेच सन्माननीय रामेश्वर बजेटकर भाईंदर सन्माननीय प्रशांत जेठे यांच्या निमंत्रणाने आजचा हा रंगलेला डबलबाई भजनाचा सामन्यासाठी आयोजित व मी स्वतः हेमांत पांडुरंग कदम राहणार आहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तसेच मला पखवाज साथ करताय सन्माननीय पखवाजवादक माझे परममित्र प्रथमेश परब तबला साथ करताय गुरु समान असणारे सन्माननीय योगेशदादा बोरकरकर तसेच माझे सर्व कोरस मंडळी यांना आमच्या बारीक धन्यवाद देतो माझ्या जोडीला असलेले बुवा सन्माननीय गंधार संतोष जोई तसेच डबलबारीचे बुवा सन्माननीय संतोष जोई बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत बुवांना पखवाज साथ करताय त्यांचा बंधू मोठा भाऊ बुवांचा मोठा भाऊ पार्थ जोई तसेच तबला साथ करतायत सन्माननीय अक्षय मिस्त्री बुवांची कोरस मंडळी बुवांच्या कोरस मंडळीमध्ये देखील अनेक नामवंत बुवा भक्ती बुवा हिंदी भक्ती बुवा आहेत सगळे गुरु समान आहेत त्यांच्याकडे नतमस्तक होत आहे बुवांना देखील धन्यवाद देतो तर आजचा हा रंगलेला डबलबारी भजनाचा गंभीर सामना या सामन्यासाठी आयोजित या पंचक्रोशीतील संपूर्ण देवगड तालुक्यातील सन्माननीय सर्व पखवाजवादक नामवंत भजनी कलाकार दशावतारी कलाकार तबला वादक इतर क्षेत्रातील कलाकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्या चरणी देखील आजच्या या बारीनिमित्त नतमस्तक होत आहे तसेच या ठिकाणी माझी ग्रामदेवता माझी कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद प्राप्ती घेऊन माझ्या गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण जगताच्या आराध्य दैवत गणपती गजाननाला मानाचा मुद्रा करून वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप सगळ्या प्रेक्षकांनी नतमस्तक होऊन आजच्या या आपल्या सामने 2020 डबलबारी भजनाच्या गंभीर सामन्याला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी खरंच सुंदर साऊंड सिस्टीम आहे साऊंड सिस्टीम वाल्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख लाख आभार आणि खरंच या गावामध्ये आल्यानंतर अजून पण थोडी भीती वाटते कारण पहिल्यांदाच गावाच्या बाहेर होते गोवा माझी पहिली बारी जरी गावात झाली असली तरी सर म्हणजे गावातली माझी मित्रमंडळी होते त्यामुळे तिथे काय भीती वाटली नाही जरी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी माझ्या मनात थोडीशी भीती आहे काय तुमचं वय लहान आहे तुम्ही काही करू शकता तुमचं काय नेम दिसत नाही तुम्ही म्हणजे काही बोलू शकता त्याची मला थोडीशी भीती आहे तुम्ही पण काय घाबरू नका बिनधास्त मला बोला काय असेल ते आजच्या रात्रीपुरतं असेल तुम्ही जरी लहान असलास तरी माझ्या गुरु समान मला आहे काय माझं जरी वयाने लहान असलास तरी मी तुमच्या कलेचा या ठिकाणी आदर करतोय या ठिकाणी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान सन्माननीय आमच्या सर्व आधारस्तंभ माझी उपसरपंच विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय महेशजी पाटोळे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे प्रथमतः या ठिकाणी भजनाने बारीला सुरुवात करतोय बुवा काय जास्त बोलले नाही त्यामुळे मी पण काय बोलणार काय होईल ते गजरात बघूया ठीक आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सन्माननीय बुवा प्रशांत जेठे यांचे लाख लाख आभार मानतोय त्यांच्याबद्दल खूप काही सांगायचं आहे पुढे सांगतो आता जास्त काही बतावणी करण्यात अर्थ नाही पेटीचा आवाज थोडा मॉनिटर आहे बाहेर कमी असतो त्याचा आ
भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीसी करावी रघुपती मती माझी आपुलीसी करावी रघुपती मती माझी आपुलीसी करावी रघुपती मती माझी सकल प्रजुनी भावे कास तुझी धरावी सकल प्रजुनी भावे कास तुझी धरावी सकल प्रजुनी भावे कास तुझी धरावी सकल प्रजुनी भावे
या ठिकाणी या देव नरे कुलस्वामिनी मंदिराची म्हणजे मंडळाची सुंदर प्रकारे नियोजन आहे. तुम्हाला आता सुरुवातीला दिसूनच आले असेल. काय होतं, बाहेर सगळी मंडळी उभी होती. तेवढ्यात सन्माननीय भाई नरे या गावचे सरपंच यांनी लगेचच एक फोन केला आणि 2 मिनिटात अख्खा टेम्पो आला खुर्च्यांचा. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच या गडभाव गावची शान सन्माननीय भाई नरे यांच्या चरणी नतमस्तक होतं. बुवानी सांगितलं, बुवानी तुम्हाला सर्वांना भजनाची व्याख्या सांगितली, मी काय वेगळी सांगत नाही. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्तिरसातून जनमानसापर्यंत जाण्याचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे हे भजन. ही भजनाची सहज साधी सोपी व्याख्या आहे. ठीक आहे, जे काय असेल ते पुढे बघूया. या ठिकाणी बुवानी सुंदर सादरीकरण केलंय. खरंच बुवा, एवढ्या लहान वयात तुमचा उत्साह, भजन करण्याची पद्धत खूप चांगली आहे. खूप सुंदर सादरीकरण केलंय तुम्ही. तुम्हाला देखील धन्यवाद देतोय. हॅलो हॅलो हॅलो
तसेच सन्माननीय मुंडगेगावचे बुवा अमित सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी सन्माननीय संतोष जोईल बुवा तसेच बुवांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। तसेच आमच्या आरे गावातील बुवा काय ना बारी आहे, म्हणजे पुढी गावाचे पण अनेक आले आहेत, म्हणजे जवळजवळ दशकृषीतील सर्वच लोक आले, बहुतेक माझ्या ओळखीचे आहेत। सन्माननीय बुवा संतोष नाही आपले बुवा सुशांत जोईल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत।
मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक पुढे गावातील माझे मित्रमंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या आरे गावातून देखील जवळजवळ बुवा 50 ते 60 लोक या ठिकाणी आले. स्वतःच्या खर्चाने आले आहेत ते. खरंच आरेगाव म्हणजे भजनाची पंढरी म्हटलं जातं आणि त्या भजनाच्या पंढरीचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावातील सर्व लोक आहेत. खरंच त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. मला त्यांनी पहिली बारी करण्याची सुवर्ण संधी आमच्या आरेगावामध्ये ग्रामदेवता पावनाई देवी मंदिरामध्ये दिली. माझ्यावरती खूप मोठा विश्वास टाकला आणि जोडीला बुवा होते सूरज खांडेकर. बारी छान झाली, एकदम चांगली झाली. सर्वांची साथ होती म्हणून काही शक्य झालं. त्या परमेश्वराची कृपा होती. असो, या ठिकाणी बुवांनी जास्त काही मला बोलले नाहीत. मी देखील बुवांना काय बोलणार नाही. बुवांची देखील पहिलीच बारी आहे. निश्चितच तुम्हाला सांभाळून घेईन, काय टेन्शन घेऊ नका. जरी वयाने मोठा असलो तरी अजिबात घाबरू नका. जे काय बोलायचं ते बिनधास्त बोला. मला अजिबात कुठल्याही गोष्टीचा राग नाही बुवा. कारण मी बघितलं तुम्ही आलात तेव्हा थोडेसे घाबरले. मी पण अजून घाबरलोय. कारण एवढ्या माणसांच्या समोर मी पहिल्यांदा बारी करतोय आणि ते बाहेर गाव होतं. असं काय आपण पण हळूहळू शिकणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय लाडबुवा आमच्या आरेगावची शान बुवा दसऱ्यासाठी आलेले, म्हणजे काल जाणार होते मुंबईला. मला फोन केला, माझा तुझी बारी ऐकायची, तुझी बारी ऐकल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही. आणि ते बारीसाठी खास थांबले. कुठेही बारी असून दे, कोणाचीही असून दे. एवढं जास्त वय झालंय तरी देखील ते बारीसाठी कुठेही जातात. जोईल बुवांना विचारा, जोईल बुवांच्या बारीसाठी ते वैभववाडीला गेले होते रात्री. सकाळी त्यांच्या बरोबर आहे. एवढी भजनावरती त्यांची निष्ठा आहे. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. पुन्हा एकदा सन्माननीय भागीनरे त्यांना मी विनंती करतोय, कारण ते मगासपासून बघतोय ते बाहेरच पूर्ण नियोजन करतायत. एवढा मोठा माणूस आहे तरी स्टेज जवळ किंवा इथे आतमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी येत नाही. त्यांना विनंती आहे की त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे. सन्माननीय भागीनरे, सन्माननीय लाडबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये, तसेच पक्वाजादक प्रथमेश परब यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतोय. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. तसेच या ठिकाणी सन्माननीय बुवा प्रशांत जेठे, माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनल, माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलचे मालक सन्माननीय बुवा प्रशांत जेठे अनेक दिग्गज कलावंतांना, म्हणजे आमच्यासारख्या लहान कलावंतांना स्टेज देण्याचं काम आज ते करतायत. खरंच तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने ही बारी ठरली आहे. त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. सन्माननीय महेशजी पाटोळे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. तसेच या ठिकाणी प्रसन्न कोकण युट्यूब चॅनल सन्माननीय सतीश कदम उपस्थित आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतोय. आमच्या गोटनकर बुवांची सर्व कोरस मंडळी, माझ्या मंडळीमध्ये सगळे आहेतच गोटनकर बुवांची कोरस मंडळी. तसेच बाजूला देखील सर्व सन्माननीय कोतेकर, पक्वाजवादक प्रसाद मेस्त्री अनेक जण आलेले आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. या ठिकाणी बुवांनी रामाचा आचार, कृष्णाचा उपचार, अनेक काही अध्यात्म सांगितलं. ठीक आहे, माझं काय त्याबद्दल मत नाही. तुमचा अभ्यास आहे तेवढा. डायरी पण मोठी आहे तुमच्याकडे. माझी काय नवीनच कालच्या वारीत घातलंय बुवा. माझी डायरी आहे ना, कालच्या वारीत घातली, 4-5 पानात भरली नाही. त्यामुळे माझ्याकडे तेवढा अभ्यास नाही. तुमका जमा तेवढा वाचित राहा. बरोबर. बुवा बोलले, म्हणजे बोलताना विचार करून बोललं पाहिजे. बुवा बोलली, बुवा चांगल्या भावार्थाने बोलले, माझं काय त्याबद्दल मत नाही. पण कसं आहे बुवा, जो तो आपल्या परीने वागतो, बोलतो, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो समाजात वावरतो. त्याबद्दल बुवा बोलले, ठीक आहे, असू दे. तुम्ही बोललेला मुद्दा मला खोडून काढायचा नाही. तुम्ही चांगलीच बतावणी केली, माझ्यासाठी पण चांगलंच काही बोललात. असो. आणि बुवा बोलले, कर्म चांगलं असलं पाहिजे. नक्कीच प्रत्येकानं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. आजच्या कलियुगामध्ये जर तारायचं असेल तर कर्म, आणि दुसरे म्हणजे भजन, म्हणजे परमेश्वराची साधना, उपासना नक्कीच सर्वांनी केली पाहिजे. बुवांनी नोटेशन सादरीकरण केलं. बुवा वृंदावनी सारंग राग होता ना, वृंदावनी सारंग, सुंदर राग आहे बुवा.
तसेच रूपावली भूप रागामध्ये सादरीकरण केलं. शिवरंजनी, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं, असू दे. शिवरंजनी रागात बुवांनी रूपावली सादर केली. हो बरोबर, असो ठीक आहे बुवा. सुंदर पहिलीच बारी आहे तुमची, काय घाबरू नका, डेअरिंग करा, बिंदास बोला. हा, गजरामध्ये जे काय होईल तेवढं करा. मी अजिबात काय बोलणार नाही. तुम्हाला गजर पूर्ण मी तुमच्याकडे देतोय. तुम्हाला जेवढं बोलायचं तेवढं मला बोला, मी ऐकून घेईन. ठीक आहे, फक्त मनोरंजन करा, जास्त काय उगाच साधारण दिलंय हात घालू म्हणून पुरं घालू नको. मी पण आर्या जो आहे एवढं लक्षात ठेवा. मॉ पिले होता आरे करी त्यांच्यासमोर माझं मान ठेवा फक्त, बाकी माझा काय नाही. बरोबर जे बोल. असो, या ठिकाणी रूपावलीला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी काय व श्रवण भक्ती खूप महत्वाची असते. आम्ही दोघं आलो आहोत ते सुपारी घेऊन आलो आहोत, आमचा स्वार्थ आहे यामागे. पण श्रवण भक्ती म्हणजे हे सर्वजण जे आहेत ते श्रवण भक्तीसाठी आले, त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. ही खरी भक्ती असते, परमेश्वराची देणगी असते. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि रूपावलीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जरा पेटी आवाज आहे मॉनिटर, मला ऐकायला यायला पाहिजे. इंद्रायणी काठी देवाची आनंदी, इंद्रायणी काठी देवाची आनंदी. लालली समाधी, लालली समाधी, लालली समाधी, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी.
पांडुरंग